हाय हॅलो सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी कोण, म्हणजे मी ब्लॉग वगैरे बनवते आणि पण मी माझं इंट्रोडक्शन वगैरे दिलं नव्हतं. तर चला आत्ताच आम्ही गावाकडून आलो आहेत आता आणि अजून तुम्ही तर दिसत असेल खूप सारा घरामध्ये हाड आहे. पण व्हिडिओ कंटिन्यू करणं पण हे पण गरजेचं आहे, आपला ब्लॉग जाणं पण गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं चला मी आज माझं सेल्फ इंट्रोडक्शन सांगते आहे. तर माझं नाव आहे प्रीती विजय बोडके आणि मी म्हणजे माझं फार्मसी वगैरे झालेलं आहे. मी फार्मसिस्ट आहे आणि मी लग्नाच्या अगोदर 5 ते 6 महिनेच प्रॅक्टिस केली असेल आणि त्यानंतर म्हणजे लग्न जमलं वगैरे लग्न केलं. त्यामुळं मग नंतर काय कंटिन्यू केलं नाही मी मेडिकलचं. आणि माझे मिस्टर कोण आहेत ते सांगते. तर माझे मिस्टर आहेत विजय चंद्रकांत बोडके, ते प्रॉपर आष्टीचे आहेत आणि ते पोलीसमध्ये आहेत. तर आता सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला असेल की मी फार्मसिस्ट, मी पोलीस नवराच का केला. तर मी ह्याचा ब्लॉग तुम्हाला परत टाकणारच आहे, तर तो नक्की जा. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर मी आता माझं इंट्रोडक्शन सांगते. तर मी आहे प्रीती विजय बोडके, डबल एकदा सांगते आहे मी. आणि तर मी सध्या तर काहीच करत नाही आहे, कारण तुम्हाला तर दिसत असेल माझ्या व्हिडिओमध्ये सिया माझी 1.5 वर्षाची मुलगी आहे. त्यामुळं तर मग माझं कुठं बाहेर जॉब वगैरे करणं काही होत नाही. त्यामुळं मग मी एक हाऊसवाईफच आहे. आणि मी माझं अजून एक आता मग घरी बसून काय करायचं, तर काहीतरी आणि शिकलेल्या माणसाला मला तरी वाटतं पर्सनली की शिकलेल्या माणसाला घरी बसवत नाही, काही ना काहीतरी करू वाटतं. आणि त्यामुळं मग मी एक छोटासा प्रयत्न चालू केला आहे माझा की आपलं यूट्यूब चॅनल असा, त्यातून आपण काहीतरी करू शकतो बाबा, किंवा फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित नको. त्यामुळं मग म्हटलं चला आपण आपली पण काहीतरी ओळख असावी म्हणून मी यूट्यूब चालू केलं आहे. त्यानंतर इन्स्टा पण चालू केलेला आहे. आणि तर प्रयत्न तर चालू आहेत आपले. आणि चला मग तुमची साथ असेल तर होऊ शकतं माझं पण काहीतरी. तर माझं एक रेसिपीचं चॅनल आहे, प्रीती काळे बोडके म्हणून, गावरान तडका असं नाव आहे त्याचं, आणि मी हँडल करते तेच. आणि जर तुम्हाला जर रेसिपीज बघायच्या असेल तर तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता. आणि जर ब्लॉग बघायचे असतील, मी माझ्या लाईफमध्ये काय करते, म्हणजे कसं करते काय नाही ते सगळं डिटेल्स पाहिजे असतील तर ते ब्लॉग पण टाकते मी. तर नक्की जाऊन आपलं ब्लॉग पण बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आम्ही आता गावाकडून आलो आहेत आणि हे बघू शकता तुम्ही, मी जाताना आहे ना कपडे इथं वाळू घालून गेले होते. म्हटलं व्हिडिओमध्ये दिसत आहेत मागं बॅकग्राऊंडला म्हणून एका साईडला टाकावं, पण ते परत हे व्हिडिओजमध्येच दिसत आहेत. आणि काय झालं आहे, प्रॉब्लेम असा आहे की सध्या ना बाहेर वातावरण पावसाचं आहे ना, त्यामुळं मग कपडे कुठे टाकत हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला माझी रूम पण दाखवन. आणि मी क्वार्टरला का गेले नाही, म्हणजे पोलीस असून आमचे क्वार्टर आहेत आणि आम्ही बीडमध्ये सध्या, आणि बीडमध्ये खूप छान छान क्वार्टर झालेत. पण मी का गेले नाही ह्याचं पण तुम्हाला डिटेल मी नंतर एका व्हिडिओमध्ये टाकलं. आता खूप सारा मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे मग जरा थोडंसंच हे करेल. आणि त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवेल की मी क्वार्टरला का गेले नाही, क्वार्टर भेटत असून का गेले नाही. तर खूप सारे तुम्हाला माझ्या मनातलं जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी आपल्या ब्लॉगमधून. तर हे कपड्यांचा असा. आणि अजून म्हणजे आम्ही गावाकडून आलो होतो आत्ताच, आणि खूप साऱ्या बॅगा तशाच ठेवल्यात आज मी. आणि आत्ता सियाला इथं झोपी लावले आणि म्हटलं आता लगेचच एक ब्लॉग टाकावा आणि तयार करून आपल्या समोरचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण कळलं पाहिजे आणि मी कोण एक ते पण समजलं पाहिजे. म्हणून म्हटलं चला आज सेल्फ इंट्रोडक्शन द्यावं म्हणून. आणि माझं जे शिक्षण झालेलं आहे ते धानुरा इथे झालेलं आहे. कैलास काळे हे माझे वडील आहेत. आणि माझं जे फार्मसीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते सगळं वडिलांनीच केलेलं आहे. त्यानंतर म्हणजे लग्न वगैरे केलेलं आहे मी. आणि त्यानंतर ॲडमिशन पण घेतलं होतं मी, BSc वगैरेला ॲडमिशन घेतले होते. पण माझे 3 सेमिस्टर दिले मी. पण काय झालं, प्रेग्नन्सी राहिल्यामुळं नंतर काय ॲडजस्ट झालं नाही. आणि त्यानंतर बीडहून अपडाऊन करणं पण शक्य नव्हतं, बीड ते धानोरा. त्यामुळं मग ते मला जे शिक्षण होतं माझं ते मग मला अर्ध्यातच सोडावं लागलं. ॲटलिस्ट मला अशी इच्छा होती की माझं ग्रॅज्युएशन तरी कंप्लीट पाहिजे होतं. म्हणजे भले करणं होऊ नाही होऊ पुढं जॉब, पण ॲटलिस्ट फक्त एक आपली असावा काहीतरी शिकलेलं, म्हणून म्हटलं होतं करावं BSc. पण ते हे अर्धवटच राहिलं. तर चला असो, कारण झालं कधी भविष्यात तर करल. पण आत्ता तरी मला नाही वाटत, शक्य तर नाही आहे मी ते BSc माझं कंप्लीट करेन म्हणून. आणि मी
खूप सारं म्हणजे मी खूप सारं मला जे मला स्वतःमध्ये म्हणजे मला बदल करायचे खूप प्रयत्न केले की मी शिकलेली आहे, मी काहीतरी करावं म्हणून खूप साऱ्या इच्छा होत्या, पण एकही पूर्ण झाली नाही. काय झालं माहिती का, मी फार्मसी केलं म्हटलं त्यामध्ये माझं काहीतरी होऊ शकतं, पण लग्न केलं आणि त्यानंतर पोलिसांची लाईफ कशी असते तर हे सांगण्याची काही गरज नाही. 24 तास ऑन ड्युटी असतात ते, आणि घरामध्ये कोण सांभाळणार. आणि मी जॉब केला आणि त्यांना कधी पण जावं लागतं, निमी रात्र असो, पहाट असो, किंवा तुम्ही म्हणता सकाळ असो किंवा दुपार असो, कधी बी कंटिन्यूअसली त्यांना जेव्हा केव्हा बोलवलं जातं तेव्हा कधीही जावं लागतं. जेवत्या ताटावून सुद्धा उठून जावं लागतं. आता तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत 11-11:30 वाजता आलो असतो इथं बीडमध्ये, तर लगेच त्यांना मेसेज पडला आणि त्यांना लगेच जावं लागलं. जेवण केलं पटपट, मी गावाकडून डब्बा वगैरे घेऊन आले होते, त्यामुळे पटापट जेवण केलं आणि लगेच ते ड्युटीसाठी निघून गेलेले आहेत. त्यामुळे मग म्हणजे असं काय आहे, त्यामुळे मग मला पर्सनल जॉब करणं काही मला पण ठीक वाटलं नाही. तर मला असं वाटतं की मी घरी बसून पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मग मी हा यूट्यूब चॅनल वगैरे चालू केलेला आहे. तर म्हणजे माझ्यासारखंच खूप साऱ्या लेडीज आहेत, आणि आपलं टॅलेंट आपण दाखवायला पाहिजे, समोर आणलं पाहिजे, त्याशिवाय तरी कसं कळणार नाही का लोकांना. आणि असं नाही आहे की आता खूप जणांना असं वाटतं की मी रेसिपीज वगैरे टाकते, डेली ब्लॉग वगैरे टाकते ना, तर मी सांगते जर खरं सांगते, तुम्हाला जर लाईफमध्ये पुढं जायचं असेल ना, तर खरं सांगते आपल्या जवळच्या माणसाला तरी सबस्क्राईब करायला लावूच नका. कारण काय असतं माहिती का, ह्याच्यामध्ये जो अनोळखी व्यक्ती असतो ना, तो तरी निदान बघतो की ॲटलिस्ट हा बाबा हे कोण आहेत, कुठले आहेत, काय म्हणजे नाही का, कसं असतं ह्यांची डेली लाईफ कशी आहे वगैरे काही नाही इंटरेस्ट असतो, तो फुल व्हिडिओ वगैरे बघतात. पण ते नातेवाईक काय करतात माहिती का, अर्ध बघतात आणि सोडून देतात. सबस्क्राईब करतात पण अर्ध बघतात आणि व्हिडिओ सोडून देतात. त्यामुळे मग आपली इमेज काय होती यूट्यूबला कमी होते. त्यामुळे मग मला तरी असं पर्सनली असं वाटतं आहे, मी जे आता हे ब्लॉगचं चॅनल चालू केलं नाही, मी फक्त माझ्या मिस्टरांच्या याच्यावरून सबस्क्राईब करून घेतलं होतं. फर्स्ट टाईम मी माझ्या स्वतःच्या हातानेच करून घेतलं होतं, त्यात काही हे नाही. आणि त्यानंतर मी आता सांगते माझे 6 सबस्क्रायबर आहेत. मी पण खूप खुश आहे मी त्यात, कारण त्या 6 जणांना तरी मी इम्प्रेस करू शकले, मला असं तरी वाटतं ॲटलिस्ट. आणि ज्याला हळूहळू वाढतील मला असं वाटतं, आणि ज्याला खरंच चालू करायचं आहे ना, त्यांना तरी माझी ॲडवाईस आहे की आपल्या नातेवाईकांना कुणाकडूनच सबस्क्राईब करून घेऊ नका, मेहनत करा आणि आपलं स्वतःच्या जीवावर जे होतील ना ते होतील. कारण ॲटलिस्ट ते जे आहे ना समोरचा व्यक्ती, त्याने सबस्क्राईब केलं, त्याला आपलं काहीतरी आवडलं असेल किंवा आपली लाईफ त्याला आवडत असेल, आपलं पर्सनल त्याला बघायला आवडत असेल, त्यावेळेस त्याने सबस्क्राईब केलं आहे ना, मग तो अजून बघू शकतो की बाबा आज ह्यांच्या घरामध्ये काय झालं किंवा आज त्यांच्या घरामध्ये काय झालं, असं होऊ शकतं. त्यामुळे मग एवढंच सांगायचं आहे की करायचं ना ते आपल्या हिमतीवर करा, नातेवाईकांना तर करायला सांगूच नका. आणि लाईकसुद्धा करत नाही. एक साधा असतं ना लाईक, व्हिडिओ बघतात कधी अर्धा सोडून देतात आणि लाईक पण करत नाही. त्यामुळं मग नातेवाईकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. जे करायचं आपल्या हिमतीवर करा. आणि एवढंच सांगायचं होतं मला. आणि तर आशा आहे, म्हणजे माझं इंट्रोडक्शन तर एवढंच होतं. मी आता अजून काही सांगू शकत नाही. आणि बाकीचं आता आम्ही सध्या बीडमध्ये येतो आणि आम्ही क्वार्टरमध्ये नाहीत, आमची किरायची रूम आहे. 1 RKचं एक फक्त किचन आहे मागं आणि हे हॉल आहे. तर छोट्याशाच रूम येतात, त्यातच आम्ही ॲडजस्ट करतो सध्या. आता क्वार्टर आहेत, त्याचं मी सांगते काय झालं ते, कसं आहे काय ते पण सांगते. आणि का जाणार नाहीत ते पण मी तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकल. तर हे एवढं होतं. आणि माझं सासरा आहे आष्टी, तिथं पण माझे मोठे म्हणजे माझे जाऊबाई आणि त्यांना 2 मुलं आहेत ते, आणि सासूबाई त्या तिकडे गावाकडं असतात. आणि ते पण म्हणजे माझे मोठे भाया आहेत ना, ते पण पोलीसमध्ये आहेत. आणि माझे जे सासरे होते ते आता एक्सपायर झालेत, ते पण पोलीस होते. आणि माझे मिस्टर पण पोलीसच होतं. तर असं आहे, आमची पोलीस फॅमिली आहे असं म्हणावं लागेल. आणि कारण तिघं पण म्हणजे त्यांचे 2 मुलं, माझे सासरे आणि त्यांचे 2 मुलं, ते दोन्ही पण पोलीसच आहेत. असं झालं आहे. ॲक्च्युली यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, आणि पण त्यांचे वडील वारल्यामुळं मग त्यांची जागा होती, तशीच मग ह्यांना घेतलं. त्यामुळे मग त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आहे, त्यांना जॉब पण भेटत होता. पण मग घरच्यांची इच्छा होती की नाही त्यांना इथंच करा, म्हणजे नाही का हेच कर, पोलीसमध्येच जातो म्हणून.
म्हणून मग ते इंजिनिअरिंगचं सोडून त्यांनी पोलीस हे निवडलं आणि मी पण फार्मसी केलं आहे. पण मी पोलीस नवरा केल्यामुळं मला हाऊसवाईफच राहावं लागलं. म्हणजे असं काही नाही आहे की म्हणजे त्यांना असं करायचं असेल तुला तर कर असं म्हणता येते. पण मग मला पर्सनली असं ॲडजस्ट होणार नाही मला असं वाटतं, कारण सिया खूप छोटी आहे आणि ह्यांना कंटिन्युअसली ड्युटीला जावं लागतं. त्यामुळं मग माझ्याच्याने होणार नाही. मग मला असं वाटत होतं की मी घरी करू शकले तर करायचं काहीतरी, म्हणून मग मी हे यूट्यूब चालू केलेलं आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि एक पोलीस वाईफची लाईफ काय आहे ते पण मी तुम्हाला या माझ्या जे डेली ब्लॉग असतील ना त्यातून तुम्हाला कळतच जात जाईल. आणि म्हणजे मी कधी रेसिपी पण तुम्हाला दाखवत जात जाईन आणि शेअर करत जात जाईन. आणि माझं डेलीचं काय चाललं आहे काय नाही ते रुटीन पण थोडं तुम्हाला शेअर करत जाईल. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय.